तर मंडळींनो, दिवाळी तर संपलीच आहे. फराळ करून आणि खाऊन तुमचं झालं असेल, कुणाच्या जिभेची चव गेली असेल तर कुणाचे पोटंसुद्धा खराब झाले असतील. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जागेवर आणण्यासाठी फक्त ही जवस कढीपत्त्याची चटणी एक वेळ ट्राय करायची आहे. एवढी टेस्टी होते ना की एक चपातीच्या जागी सहज माणूस 3 चपात्या खायला एवढी ही टेस्टी होते. याच्यासोबत जर तुम्ही भाजी नाही जरी खाल्ली, फक्त चटणी चपाती खाल्ली तरी तुम्ही 2-3 चपात्या सहज खाणार, ह्याची गॅरंटी. एवढी छान होती ही चटणी, अजिबात अशी मिळमिळीत लागत नाही. खूप छान क्रिस्पी टाईप ह्याचं टेक्स्चर असतं आणि ठसकतसुद्धा नाही, खूप टेस्टी होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथे घेतलेले आहेत जवस. तर जवस ह्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्या ज्या जिन्नस आपण ह्यामध्ये घेतोय त्यातली एकही जिन्नस आपल्या शरीराला घातक आहे असं नाही. सर्व पौष्टिक आहे यामध्ये आणि खूप चवीला आणि आपल्या शरीरासाठी सगळे घटक ह्यातले एकदम पौष्टिक आहेत. तर इथे मी घेतले 250 ग्रॅम जवस. त्यानंतर 1 खोबऱ्याचा खोबळा घेतला आहे, 1 चमचा जिरं घेतलं आहे, 1 वाटी घेतले तीळ आणि 1 वाटी घेतले शेंगदाणे. तर आपलं जे शेंगदाणे तिळाचं प्रमाण आहे ना, तर जवळपास 150-150 ग्रॅम एवढी क्वांटिटी दोन्हीची घेतली आणि तेवढंच आपल्या 150 ग्रॅम खोबरं घ्यायचं आहे आणि आपल्याला तेवढीच वाटीभर यातलं लसण घ्यायचं आहे. तर बघू शकता मी जे लसण आहे ना आपला, तर त्याच्या अशा पाकळ्या मोकळ्या केल्यात. फक्त पुरेपुरे त्याची जी साल आहे ना ती काढायची नाही, त्याला तशीच ठेवायची आहे साल वरची. त्याने खूप छान क्रिस्पीनेस येतो आपल्या चटणीमध्ये. आता बघू शकता ह्या पद्धतीने फक्त हलका हलका आपल्याला त्याला टेचून घ्यायचं आहे. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी टेचताना काही दाखवलं नाही, पण खलबत्त्यामध्ये 4-4 पाकळ्या टाकून मी हे टेचून घेतलं. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं वाटेल तसं टेचू शकता. आता बघू शकता इथे मस्तपैकी मी लसण जागीच असं चेंबटला गेला एवढा आपल्याला टेचायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला ह्यामध्ये लागणारे कढीपत्ता. तर हा कढीपत्ता मी गावाकडनं आणला आहे आणि धुवून आधीच हा सुकत असा लटकवून ठेवला होता. मस्तपैकी सुकला आहे आता आणि ह्याचेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत असे पानं. तर तुम्ही कढीपत्ता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण मी असं ताटभर छोटं ताटभर कढीपत्ता घेतला. ह्याचं काय माप नाही आहे कढीपत्ता घेण्याचं, तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्तसुद्धा घालू शकता, कारण ह्यानी चटणीची चव काय खराब होत नाही, उलट टेस्टी होते. कढीपत्ता आपल्या शरीरासाठी किती चांगला आहे हे तुम्हाला माहितीच आहे. आपले केस आणि स्किनसाठी कढीपत्ता खूप उपयुक्त आहे. झालं तीळ, तर तीळ आपले सांधेदुखीसाठी पण काम करतं. खोबरं आपल्या शरीरासाठी पौष्टिकच आहे. शेंगदाणे आपलं रक्त स्वच्छ करतं. त्यानंतर जवस आहे ना, तर जवसातले गुणधर्म जे जवस खातात ना तर त्यांनाच माहिती आहे. जवस हे खूप गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी. तर खोबरं आपल्याला असं मस्तपैकी डार्क रंगावर येईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडंसं त्याला क्रिस्पीनेस येईल आणि आपलं जे चटणी आहे ना ती खराब होणार नाही. या पद्धतीने आपल्याला हे खोबरं मस्तपैकी पुरेपूर भाजून घ्यायचे. खोबरं भाजून झालं आहे. आता हे मस्तपैकी एका ताटात काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आता परत आपण तीच कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता घालायचे शेंगदाणे. तर आपल्याला शेंगदाणेसुद्धा कमी गॅसवर भाजायचे, अजिबात ह्याला मोठा गॅस ठेवायचा नाही. फक्त वरून वरून भाजेल असं नाही, आतपर्यंत शेंगदाणे क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे, कारण आपल्याला चटणी 5 ते 6 महिने टिकवायची आहे त्यामुळे. आणि मी भरपूर चटणी एकदाच करून ठेवत असते, कारण माझ्या मिस्टरांना जवसाची चटणी खूप आवडते. आता हे आपले शेंगदाणे आतूनपर्यंत मस्तपैकी भाजले गेलेत, पण थोडीशी कसर बाकी आहे. तर तेव्हाच आपल्याला ह्यामध्ये हे 1 चमचा जिरं घालायचं आहे. तुम्ही बघू शकता आता घालायचं आहे आपल्याला ह्यामध्ये तीळ, कारण तीळ लवकर भाजले जातात त्यामुळे तीळ उशिरा घातलेत. आणि आता तिळासोबत राहिलेले शेंगदाणेसुद्धा भाजून निघतील. तर तीळ आपले तडातडा उडत नाहीत किंवा फुगत नाहीत तोपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. हे सुद्धा कमी गॅसवर परतायचे. आता मस्तपैकी आता बघू शकता तीळ आहे ना थोडेफार असे उडायला लागले, त्याचा नॉर्मल आवाज यायला लागला होता. तरीसुद्धा आपण अजून असं हलक्या हाताने त्याला फिरवत राहायचे, जेणेकरून अजून जास्त क्रिस्पी होतील. फक्त जळू द्यायचं नाही आपल्याला, त्याचा कलर जास्त बदलू द्यायचा नाही, नाहीतर आपली चटणी कडवट होऊ शकते. तर बघू शकता पूर्ण क्रिस्पीनेस येईपर्यंत ह्याला छान परतून घ्यायचे. आता हे छानपैकी मस्त शेंगदाणे मस्तपैकी परतून झालेत आणि आपले तीळसुद्धा छान फुललेले आहेत बघू शकता. बस याच पद्धतीने आपल्याला तीळ हे भाजून घ्यायचे आहेत. आता हे सर्व आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता परत या कढईमध्ये आपल्याला घालायचे जवस. तर जवससुद्धा सेम आपल्याला तिळासारखेच भाजायचे आहेत. त्याचा असे जवस आहे ना छान फुलले पाहिजेत आणि ते पण तडतड उडाले पाहिजे असे. हे पण जास्त जर आपण काळे करत बसलो ना तर हे सुद्धा कडवट लागतात आणि जर कच्चे ठेवले तर थोडासा चिकटपणा असतो ह्यामध्ये खाताना आणि चवसुद्धा एवढी भारी लागत नाही. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण जवस फुलत नाही, थोडासा त्याचा रंग चेंज होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्याला परतायचे. ह्या पद्धतीने बघू शकता थोडासा कलर चेंज झाला आहे आणि ते फुगलेतसुद्धा आणि फुटायलासुद्धा लागलेत. आता पण जास्त फुटू नये ह्याची काळजी घ्यायची. आता जवळपास जवससुद्धा आपले भाजत आलेच आहेत बघू शकता. जास्त असल्यामुळे जास्त वेळ थोडंसं आपल्याला परतावं लागलं. ही चटणी तुम्ही बिलकुल 1 वाटीमध्ये सुद्धा बनवू शकता. छोटी 1 वाटी घेऊन जर तुम्ही जवस घेतले, त्याच्यानुसार बाकीचं साहित्य घ्या, ह्याचं काही प्रमाण नाही.
पण जसं मी प्रमाण वापरते त्या प्रमाणात जर तुम्ही ही चटणी केली तर एकदम परफेक्ट होईल। कारण कोणती गोष्ट किती पाहिजे चटणीला तेच मी परफेक्ट माप इथे वापरलेलं आहे। आता आपण तेल टाकलंय 1.5 पळीच तेल घातलंय आपण कढईमध्ये। आता त्यामध्ये हा लसूण घालायचा आहे। आता तुम्ही म्हणणार लसूण परतून का घेतीये, तर आपण जर का लसूण कच्चा टाकला तर त्यामध्ये कच्चाच फ्लेवर राहतो आणि चटणी जास्त दिवस टिकत नाही। आणि दुसरी गोष्ट, आपल्याला लसूण कमी घालायचा असला तर तेवढा आपण कच्चा घालू शकतो, पण आपण भरभरून लसूण घातलाय कारण लसणाने खूप भारी टेस्ट येते या चटणीला। कुठलीही चटणी असू द्या लसणाशिवाय त्याला अजिबात चव येत नाही, म्हणून जास्त लसूण घातलाय आणि जास्त लसणाचा फ्लेवर त्यामध्ये डार्क येऊ नये किंवा कच्चा येऊ नये म्हणून आपण कुरकुरीत होईपर्यंत हा लसूण परतून घेतलाय। तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झाला होता, म्हणजे आपली चटणी खराब होण्याचे चान्सेस नाही। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता, कारण कढईमध्ये थोडंसं तेल बाकी होतं, ते तेलसुद्धा वेस्ट जाऊ नये आणि आपल्या कढीपत्ता जो आहे ना तो क्रिस्पी व्हायला थोडंसं तेल लागतं। आपण जर फक्त बिना तेलाचा हा कढीपत्ता परतला तर ह्याचा कलर चेंज होतो कढीपत्त्याचा आणि चवसुद्धा बिघडते। त्यामुळे थोडंसं नॉर्मल तेल ठेवलं आहे आणि नॉर्मल तेल घालून आपल्याला हा कढीपत्ता क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही फक्त कढीपत्त्याची चटणीसुद्धा करू शकता, तर कढीपत्त्याची चटणीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करीन। जर अशा गोष्टी खात राहिल्या ना जुने माणसं तर किती अशा चटण्या करून ठेवायचे, भाज्यांच्या ऐवजी चटण्याच खायचे तर त्यांच्या शरीरात खूप भारी राहायचे। आता वेगळा विषय झालाय, आता आपल्या खाण्यामध्ये आपल्या आवडीचे पदार्थ म्हणजेच बाहेरचे पदार्थ जास्त येतात, त्यामुळे आपल्या तब्येती अशा पाहिजे तशा चांगल्या राहत नाहीत। त्यामुळे ह्या चटण्या जरी खाल्ल्या ना तरी 1 चमचा चटणी जेवणासोबत खाल्ली ना तरीसुद्धा ह्याचे खूप फायदे आपल्या शरीराला होतात। कढीपत्ता छान क्रिस्पी झालाय, साईडला ठेवूया। आणि आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आपले सर्वात आधी जवस घातलेत आपण, त्यामध्ये थोडंसं लसणाचं पानसुद्धा गेले तर काय प्रॉब्लेम नाही। आणि आता बघू शकता हे जे जवस आहे ना हे आपल्याला असे भरडून घ्यायचेत मिक्सरला की एकदम त्याची पावडर पण होऊ नये आणि त्यामध्ये अख्खा जवससुद्धा राहू नये। तर असं आपल्याला पल्स मोडवर म्हणजेच कमी जास्त करत आपल्याला हे जवस वाटून घ्यायचे। एकदम जर का आपण कंटिन्यू मिक्सरचं बटन चालूच ठेवलं तर हे ना एकदम एकाच ठिकाणी सॉफ्ट होतात आणि कुठंतरी वरती जाड बारीक होतात। त्यामुळे पल्स मोडवरच आपल्याला ह्याला बारीक करायचे। बघू शकता ह्या पद्धतीने। तर ह्यामध्ये ना कुठं जवस राहिला नाही, पण थोडीशी मीडियम अशी भरड ही चटणी आपली तयार झाली आहे। तर तयार म्हणजे अजून वेळ आहे आपली चटणीला, बाकीचं सुद्धा साहित्य वाटायचं आहे, पण हे जे आपण फक्त जवस वाटलंय ना तर हे आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं ह्या पद्धतीने। आता चटणी आपण 5-6 महिन्यांची बनवतोय, त्यामुळे आपल्याला ह्याला डबल भांड्यामध्ये वाटायला लागते किंवा रिपीट करायला लागते सगळ्या वस्तू, नाहीतर स्टेप बाय स्टेप एका मिक्सरच्या भांड्यात सुद्धा सगळं वाटून होतं। त्यानंतर खोबरं मी ह्या पद्धतीने वाटून घेतलं, तुम्ही बघू शकता हे सुद्धा मी जाडसरच ठेवले, जास्त बारीक केलेलं नाही। आणि ह्यामध्येच आपल्याला आता सर्व कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता एकदम क्रिस्पी झाला होता, तर आता मस्तपैकी हा कढीपत्ता आपल्याला असा वाटून घ्यायचा आहे। तर कलर बघा, जेव्हा आपण कढीपत्त्याची चटणी बनवतो ना त्या टायमिंगला सेम असाच कलर होतो बरं का, पण आपल्याला सर्व गुणधर्म एकाच चटणीत आणायचे होते, त्यामुळे मी सर्व मिक्स करून ही चटणी बनवली आहे। शरीरासाठी पण छान आणि चवीला तर अति उत्तम। तर बघू शकता आता ह्यामध्येच आपल्याला जे तीळ, शेंगदाणे आणि जिरे भाजलं होतं ना ते आपल्याला ह्यामध्ये घालायचे। हे सुद्धा आपल्याला कमी जास्त करून असं वाटून घ्यायचे आणि ह्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट, तीळ थोडंसं भरड दिसतंय तर हे दाताखाली आल्यावर खूप छान लागतं। असंच पद्धतीने आपल्याला चटणी वाटून घ्यायची होती। आणि बघा ह्यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपल्याला लसण, कारण लसण एकदम पेस्ट झालेली नको आहे त्याची, म्हणून सर्वात शेवटी घालायचं आहे। आणि त्यानंतर लागेल तेवढी मिरची पावडर, ते मी नाश्त्याच्या चमच्याने 3 ते 4 चमचे ह्यामध्ये तिखट वापरलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्यामध्येच, कारण ह्यामध्ये टाकल्यानंतरच त्याला भारी टेस्ट येते। आणि आता हे सुद्धा आपल्याला पल्स मोडवरच वाटून घ्यायचं आहे। आणि बघू शकता या पद्धतीने आता आपलं मस्तपैकी हे मिश्रण तयार आहे। तर जे आपण साईडला ठेवलं होतं ना जवस वाटून, तर ते आपण इथे ठेवूया आता आणि त्या जवसमध्ये आपण ही चटणी ॲड करूया। तर चटणी टाकल्यानंतर मला असं त्याचा वास तर एकदम खमंग आला, पण थोडंसं कमी वाटतंय मीठ असं जाणवलं, म्हणून मी थोडंसं मीठसुद्धा त्यामध्ये घातलं, कारण आपल्याला लगेच वास येतो। चटण्या वगैरे बनवायची सवय असली ना आपल्याला अंदाज लगेच लागतो। आणि आता आपल्याला ह्यामध्ये काहीच घालायची गरज नाही, असला घरात वास खमंग सुटला होता काय सांगू। आता आपल्याला मस्तपैकी ह्या ज्या सर्व चटण्या आहेत ना सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे आणि मस्त सगळ्यांची एकच चटणी बनवायची आहे। तर असं मिक्स करत घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता अशी जास्त एकदम ड्राय पण नाही आणि एकदम ओलसर पण नाही, आपली चटणी एकदम परफेक्ट तयार आहे। ही चटणी फ्रीजमध्ये ठेवली तर 6 महिने आणि वरती जर ठेवली आपण नॉर्मल टेम्परेचरला किंवा रूम टेम्परेचरला जर ठेवली तर 3 महिने सहज टिकते। त्यासाठी मी भरपूर बनवून ठेवते। अर्धी चटणी मी नॉर्मल टेम्परेचरला ठेवते आणि अर्धी चटणी फ्रीजमध्ये, म्हणजे
लागेल तशी चटणी काढून आपण वापरू शकतो। इथे चटणी तयार आहे आणि मस्तपैकी आता मी मस्त एका आपल्या डिशमध्ये किंवा प्लेटमध्ये ह्याला काढून घेते आणि बघा दिसायला किती सुंदर दिसते आपली चटणी, खायला किती भारी लागेल तुम्हीच विचार करा। आणि ही चटणी आमच्या घरात आहे ना माझ्या मिस्टरांना सगळ्यात जास्त आवडते, कारण ह्याचा एवढा खाताना फ्लेवर भारी येतो, खमंग फ्लेवर येतो एकदम ह्या चटणीचा। कारण ह्यामध्ये सर्व आपण मसाले टाईपच इन्ग्रेडियंट्स वापरलेत, पण सर्व आपल्या शरीरासाठी चांगले आहेत। आणि बघू शकता तुम्ही चमचामध्ये भरड चटणी झाली आहे। तर ही चटणी तुम्ही कधी ट्राय केली का? ह्या पद्धतीने नसेल केली तर एक वेळ नक्की ट्राय करा आणि परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।